जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। उल्हासनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांना रेशन किट, भांडी आणि कपड्यांचे वाटप। लकी ड्रॉ ठरला आकर्षणाचे केंद्र। सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने झेंडा वंदन आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न। उल्हासनगर भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिमरन सेवा प्रतिष्ठान, NGO, ज्योतिर्मणी फाउंडेशन आणि रमाई बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर कॅम्प 5 येथील खदानखडी मशीन परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रविवार जानेवारी 25 रोजी पार पडलेल्या या झेंडा वंदन सोहळ्यात गरजू महिलांना रेशन किट, कपडे, भांडी आणि लहान मुलांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले। रमाई बुद्ध विहारच्या संचालिका आशाताई सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी परिसरातील महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। या संपूर्ण आयोजनाचे मुख्य आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ योजना। या लकी ड्रॉ मध्ये सहभागी झालेल्या भाग्यशाली महिलांना महिला सक्षमीकरण मार्गदर्शनासह प्लास्टिकची भांडी आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। या प्रसंगी सिमरन सेवा प्रतिष्ठानचे राजकुमार शर्मा यांनी उपस्थित महिला व मुलांना शासनाच्या विविध नवीन योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राजकुमार शर्मा, ज्योतिर्मणी फाउंडेशनचे हरीश भाटिया आणि आशाताई सोनवणे यांनी केले होते। या सोहळ्याला जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी राजकुमार शर्मा यांनी सर्व पाहुण्यांचे आणि लाभार्थ्यांचे आभार मानले। और जो भी हमारी बहनों के जिनके पास में कुछ रोजगार नहीं है या अपने हाथों से वो कमा खा नहीं सकते, ऐसे लोगों को सिमरन सेवा संस्थान और हमारे जो दूसरे ज्योतिर्मय फाउंडेशन के थ्रू एक किट भी दिया, राशन का किट भी दिया जाता है तथा उनको एक जागरूकता फैलाई जाती है कि वो आगे चल के उनके कैसे वो कमाई का साधन बना सके। खडी मशीन एरियामध्ये आशाताई सोनावणे आहेत, त्या नेहमी असे कार्यक्रम घेत राहतात आणि ह्या एरिया मधले जे काही जनता आहे त्यांना छोटा मोठा काही पण प्रॉब्लेम असो, त्या स्वतः वैयक्तिक त्या ह्याच्यामध्ये भाग घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। त्यापुढे आता शुक्रवारी आम्ही एक मोठासा हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी आणि त्यात बायकांना काही पैठणी साड्या आहेत आणि महिलांना जेवढ्या महिला आहेत तेवढ्यांना म्हणजे वाटप काहीतरी आम्ही करणार, सांगणार नाही पण काहीतरी वाटप करणार मी। हमारा यही उद्देश्य है कि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब हम भाई भाई है और आगे भारत देश को आगे विकसित करने का है। तो सभी जाति धर्म आगे आएंगे, एकजुट होके यहाँ पे सेवा कार्य करेंगे। और हमारी जो सिमरन सेवा NGO की जो योजनाएं है उसका भी हमने मुहूर्त किया। महिलाओं की योजना है और ये स्टूडेंट की योजना है। पाठ पुरावा कैसा होएगा, फॉर्म भरे जाएंगे, पाठ पुरावा करेंगे तो हम आपको लाभ देंगे। उसी हिसाब से सरकार की जो योजना है हम मार्गदर्शन दिया और हमारी NGO की जो योजना है हम मार्गदर्शन दिया यहाँ पे। उस हिसाब से हमने जो झंडा वंदन करके यहाँ पे 26 जनवरी का कार्यक्रम किया। मैं सभी गणमान्य व्यक्तियों को और महिलाओं का उनका शुभचिंतक हूँ, उनका धन्यवाद करता हूँ कि यहाँ पे हमारा मनोबल बढ़ाते, हमारे साथ सेवा में जुड़ जाते। हमेशा ही हमारे साथ आगे भी ऐसा ही जुड़ते रहिए। फिर से हम कहेंगे भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, जय हिंद। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।